आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। सोबत आहेत भीमरावजी हत्तींबिरे, मोठे नेते आहेत आंबेडकर चळवळीचे। बोलूया दादा, मागच्या 1 महिन्यापासून आंदोलन चालू आहे। प्रशासनाने काल बोलवण्यात आले होते, त्यांची बैठक झाली, बऱ्याच काही गोष्टी झाल्या, काही निष्कर्ष निघाले। आज सुद्धा याच भूमिकेमध्ये प्रशासन होतं, काहीतरी मागण्या, पुन्हा हा लॉंग मार्च इतका प्रवास आहे, काय सांगाल दादा? संविधानाची विटंबना झाल्याच्या नंतरचं उद्भवलेलं प्रकरण, त्यामध्ये पोलिसांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशीला अमानुषपणे मारहाण केली, त्याच्यामध्ये मृत्यू झाला, म्हणजे पोलिसांनी त्याचा खून केला। आणि ह्या सगळ्या घटना या मराठवाड्याच्या चळवळीतले परभणीचे लोकनेते विजय वाकोडे यांना सहन नाही झाल्या, त्याच्यामुळे आणि त्यांना पोलिसांचा प्रचंड दबाव होता की त्याच्यामध्ये त्यांचं आरोपीचं नाव आहे म्हणून, यासाठी त्यांना सहन नाही झालं आणि त्यांना हार्ट अटॅक आला, तेही या आंदोलनात शहीद झाले। आंबेडकरी जनता आपल्या न्याय मागण्यासाठी 1 महिनाभर जिल्हाधिकारी कार्यालय पुढे आहे। अनेकदा आम्ही भेटून निवेदन देऊन आणि एक पाऊल पुढे टाकून, खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः किंवा कुठल्या तरी मंत्र्याला ते डेपोट करून आमचं काय म्हणणं हे ऐकायला पाहिजे होतं, पण मनाचा मोठेपणा करून विजयरावचे चिरंजीव आशिष वाकोडे, आमचे महापौर रवी सोनकांबळे बराडेजी शिष्टमंडळात मुंबईला गेले, मागण्या मांडल्या आणि मुख्यमंत्र्यांनी त्या तत्वता मान्य करण्याचं सांगितलं। त्याच बैठकीमध्ये आशिष वाकोडेंनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की 16 जानेवारी पर्यंत या मागण्या मान्य नाही झाल्या तर 17 तारखेला आमचा लॉंग मार्च निघणार आहे। आपण पाहिलं, काल संध्याकाळी जिल्हा प्रशासनाने बैठक घेतली। मला जिल्हा प्रशासनाचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याबद्दल आमची काही तक्रार नाही, कारण त्यांच्या हातात जे काही आहे ते करण्याचा ते कसोशीने प्रयत्न करत आहेत। पण राज्य शासनाला अत्यंत क्षुल्लक आहे की विजय वाकोडे बाबासारखा 45 वर्षे चळवळीत काम केलेला, हजारो लोक पाठीशी असलेला आणि कुटुंबाबद्दल त्याने आतापर्यंत काही काळजी न घेतलेला, त्याच्यासारख्या माणसाला सरकारने 5 लाख रुपये देते। सोमनाथ सूर्यवंशी ऍडव्होकेट होणार होता, जज होणार होता, वडार समाजातून पहिला सुशिक्षित तरुण होता, एवढा मोठ्या पदात शिकलेला, त्याच्याही कुटुंबाला या शासनाने 10 लाख रुपये मदत देऊन फार चुकीची गोष्ट केली। किमान या दोन्ही कुटुंबाला 50 लाखाच्या वर मदत केली पाहिजे आणि शासनाच्या हातात आहे, शासन जे नेहमी अशा घटनात करत आहोत। शासनाकडे सगळ्या विभागामध्ये 30% वर जागा रिक्त आहेत आणि अशा प्रसंगी एक खास बाब म्हणून शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या भावाला आणि शहीद विजय वाकोडेंच्या चिरंजीवाला शासनानं जर नोकरी लावली, शासकीय सेवेत घेतलं तर हा लॉंग मार्च काढण्याची वेळ आली नसती। आणि जे आता मेडिकल सर्टिफिकेट आलेले की पोलिसाच्या मारहाणीत मृत्यू झालेला आहे, न्यायालयीन चौकशीचा अहवाल येईल ते येईल, सरकार स्वमोठं त्याच्यामध्ये सध्या गुन्हा दाखल करू शकतं, पण सरकार आपल्या बाजूने आम्हाला मदत करायला तयार नाही। आणि ही कुठल्याही आंबेडकरी जनतेची इच्छा नव्हती की लॉंग मार्च काढावा, हिवाळ्याच्या दिवसात माता भगिनींना त्रास द्यावा, पण शासन हलतच नाही। मग शासनाला हलवण्यासाठी हा लॉंग मार्च आहे आणि हा अत्यंत शांततेत जाणार आहे। कुठल्याही सवर्ण बांधवाला याचा त्रास होणार नाही। अनेक सवर्ण बांधव आपण पाहिलं तर परभणीतही सामील होते आणि रस्त्यात सुद्धा होत आहेत। रस्त्याने जात असताना सुद्धा हा शिस्तप्रिय बौद्धाचा संदेश घेऊनच चालेल आणि शासनाने आता तरी आम्हाला जास्त दूर न जाऊ शकता, आमच्या जिल्ह्यातच आमच्या जर मागण्या मान्य केल्या तर आम्ही इथून सुद्धा मागे जायला तयार आहेत, पण शासनाने 4 पाऊल पुढे पाहिलं पाहिजे, आम्ही पण 4 पाऊल पुढे जायला तयार आहोत। जय भीम। रवी भाऊ, पोलीस प्रशासनातील अधिकारी यांनी मारहाण केली असा आरोप आहे। त्या पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी प्रमुख मागणी करण्यात येते। काल सुद्धा प्रशासकीय आपली बैठक झाली, त्याच्यामध्ये ती मागणी केली, परंतु त्या मागणीकडे दुर्लक्ष केले जातं असा आरोप भरपूर होता, त्याबाबतीत काय सांगाल? आरोप नाही, फक्त पोलिसांनी मारल्यामुळेच आमचा सोमनाथ सूर्यवंशी त्या ठिकाणी मृत्यू झालाय। पोलीस हे हत्यारी आहेत, पोलिसांवर 302 पूर्वीचा आताचा मनुष्यवधाचा गुन्हा जोपर्यंत दाखल होणार नाही, जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशीचे मारेकरी गजाआड होणार नाहीत, तोपर्यंत आमचा हा लॉंग मार्च आहे। आदरणीय भीमराव दादांनी सांगितलं की आशिष वाकोडेच्या नेतृत्वात आमचा हा लॉंग मार्च आज सुरू झालेला आहे। या लॉंग मार्च मध्ये आपण बघत आहेत किती तरुण तरुणी, माया बहिणी, म्हाताऱ्या, या सर्व या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आमचे यशवंत मकरम जे मागच्या किती दिवसापासून या आंदोलनाला सहकार्य करतात, असा एक माणूस जुडलेला आहे
आज 10,000चा मॉप आहे, उद्या 20चा होईल, 50, 1,00,000 सांगता येणार नाही. कारण कुचकामी ठरते का? प्रशासन कुचकामी ठरते म्हणून तर लॉंग मार्च काढावा लागलाय. निर्णय घेण्यामध्ये पूर्णपणे निर्णय त्यांच्या हातात काहीच नाही. परभणीमध्ये अदृश्य शक्ती काम करायली, त्यांच्या हातात काहीच नाही. RSS नावाची संघटना या सर्व गोष्टीला पाठीशी घालत आहे आणि परभणीचं प्रशासन हातबल झालेलं आहे. आमची माननीय मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की आमच्या आदरणीय भीमराव दादांना सांगितलं, अजून बी वेळ गेलेला नाही. जिंतूर पर्यंत जर आमच्या संपूर्ण मागण्या मान्य होत असत्या आम्ही त्या ठिकाणी कुठंतरी सगळ्या आंबेडकरी संघटनेला विचारात घेऊन निर्णय घेऊ शकतो. परंतु जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशी, लोकनेते विजय वाकोडे या दोन्ही परिवाराला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा लॉंग मार्च कधी थांबणार नाही. आणि सर्वात महत्वाचं 15 जानेवारी 2025 महाराष्ट्र सरकारचे उपसचिव हेमंत महाजन यांनी जो शासन निर्णय काढलाय, PL आचेलिया नावाचे न्यायाधीश माजी यांच्या अध्यक्षतेखाली जी न्याय समिती गठीत केली, त्या समितीला आमच्या सर्व लोकांचा विरोध आहे. कालच आशिष हत्तींबरे साहेब या सर्वांनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटून लेखी निवेदन केलंय की आम्हाला ही समिती मान्य नाही, ही समिती कुणाच्या तरी आधिपत्याखाली काम करेल. आणि या समितीचा जर शासन निर्णय आपण वाचला तर त्यामध्ये 10 तारखेचा घटनाक्रम त्यांनी घेतलाच नाही. 11 तारीख आणि त्यानंतरच्या उसळलेल्या दंगलीची चौकशी करणार आहे. म्हणजे आपलेच माणसं हे सुटलेले आरोपी पुन्हा होणार आहेत. जोपर्यंत दत्ता पवारचं नाव त्या शासन निर्णयामध्ये येणार नाही आणि 10 तारखेच्या घटनाक्रमांपासून हे संपूर्ण चौकशी समिती नव्यानं गठीत होणार नाही. भीमराव दादा, आशिष भैया, आमचे यशवंत मकरंद ह्या आंदोलनात जुळणारा प्रत्येक माणूस हे जे नवीन समिती ह्या लोकांच्या विश्वासात घेऊन हे लोक ज्या न्यायाधीशाचं, माजी न्यायाधीशाचं नाव देतील त्यांच्याच मार्फत या परभणी प्रकरणाची चौकशी होईल अथवा होणार नाही.